नमस्कार मित्रांनो, मी प्रजात इंजिनियर ऑफ पंचभूत कन्स्ट्रक्शन सेवा स्वागत करतो तुमचं आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. मित्रांनो, आज आपण सिमेंट या कन्स्ट्रक्शन मटेरियल बद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन बघणार आहे. मित्रांनो, 1824 साली जोसेफ एस्पेडिन नावाचा एक लेबर होता. या लेबरने या सिमेंटचा शोध घेतला व त्याचं पेटंट स्वतःच्या नावावरती रजिस्टर्ड केलं. मित्रांनो, जोसेफ एस्पेडिनने ज्या सिमेंटचा शोध लावला त्या सिमेंटचा कलर आणि लाईमस्टोनचा कलर जे की पोर्टलँड या सिटीमध्ये मिळतं, या दोघांचाही कलर सेम असल्या कारणाने त्याने त्या सिमेंटला पोर्टलँड सिमेंट असं नाव दिलं, जे की इंग्लंडमध्ये आहे. मित्रांनो, या सिमेंटला पोर्टलँड सिमेंट म्हणून आज आपण जगभरात ओळखतो. असंच इंडियामध्ये बरेचसे सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड्स अवेलेबल आहेत आणि या सगळ्या ब्रँड्सला 10 वेगवेगळ्या टाईपचे सिमेंट मॅन्युफॅक्चर करायची परवानगी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळालेली आहे, जे की एका स्टँडर्ड फॉर्म मध्ये त्यांना मॅन्युफॅक्चर करायचं असतं. मित्रांनो, ते 10 प्रकारचे सिमेंट कोणते कोणते आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. 33 ग्रेड ओपीसी सिमेंट, 43 ग्रेड ओपीसी सिमेंट आणि 53 ग्रेड ओपीसी सिमेंट असे हे 3 प्रकारचे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट्स आहेत. त्यानंतर आहे रॅपिड हार्डनिंग पोर्टलँड सिमेंट. मित्रांनो, जसं की नावातच तुम्हाला रॅपिड हार्डनिंग दिसतंय, तर या सिमेंटचा यूज जिथे आपल्याला एकदम फास्ट मध्ये कन्स्ट्रक्शन करायचं आहे त्या ठिकाणी आपण या रॅपिड हार्डनिंग पोर्टलँड सिमेंटचा यूज करतो. त्यानंतर आहे पोर्टलँड स्लॅग सिमेंट. मित्रांनो, जे ब्लास्ट फर्नेस स्लॅग असते त्याचा जो रेसिड्यू असतो त्या स्लॅग पासून हे पोर्टलँड सिमेंट बनवलं जातं, म्हणून त्याला आपण पोर्टलँड स्लॅग सिमेंट असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो पोर्टलँड पोझोलाना सिमेंट, जे की फ्लाय ॲश बेसिस मध्ये बनवलं जातं, आणि पोर्टलँड पोझोलाना सिमेंट जे की गॅसलँड क्ले या बेसिसवर बनवलं जातं. त्यानंतर आहे मित्रांनो हायड्रोफोबिक सिमेंट. हायड्रोफोबिक सिमेंट अशा ठिकाणी यूज केलं जातं जिथे आपल्याला वॉटर मध्ये काम करायचं असतं, जिथे अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन असतं तिथे आपण हायड्रोफोबिक सिमेंटचा यूज करत असतो. त्यानंतर आहे मित्रांनो लो हीट पोर्टलँड सिमेंट, जिथे कुठे मॅसिव्ह कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स असतात, जसं की तुमचं डॅम कन्स्ट्रक्शन झालं, या ठिकाणी हीट ऑफ हायड्रेशन जे असतं कॉन्क्रीटचं खूप जास्त प्रमाणात होत असतं, त्यामुळे आपण तिथे लो हीट प्रोड्यूस करणारं जे सिमेंट असतं ते सिमेंट यूज करतो, त्याला लो हीट पोर्टलँड सिमेंट असं म्हणतो. त्यानंतर सल्फेट रेजिस्टिंग पोर्टलँड सिमेंट, जिथे कुठे सिमेंटला केमिकल अटॅक होण्याचे चान्सेस असतात अशा ठिकाणी आपण सल्फेट रेजिस्टिंग सिमेंट ही यूज करत असतो. मित्रांनो, तर हे झाले 10 वेगवेगळ्या प्रकारचे सिमेंट्स. मित्रांनो, आता यापैकी घर कन्स्ट्रक्शन करायसाठी आपण कोणत्या प्रकारचं सिमेंट जनरली यूज करत असतो त्याच्याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन बघूया. मित्रांनो, ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट 53 ग्रेड किंवा पोर्टलँड पोझोलाना सिमेंट जे की फ्लाय ॲश बेस्ड असतं, हे सिमेंट आपण जनरली घर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी यूज करत असतो. तर मित्रांनो बघा, तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सिमेंट मॅन्युफॅक्चरर्स दिसतील आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकेजिंग दिसतील. ज्या पॅकेजिंगवर तुम्हाला ISI कोड चेक करायचा आहे सर्वप्रथम आहे की नाही, त्या ISI कोड समोर 1489 हे सिम्बॉल लिहिलेला असेल, जे की एक ट्रेडमार्क असतो IS कोडचा, की ज्यामुळे आपल्याला माहित पडतं की ते बॅग कोणत्या ग्रेडची आहे. मित्रांनो, जर त्या बॅगवर ISI 1489 असं लिहिलेलं असेल तर ते पोझोलाना पोर्टलँड सिमेंट आहे, जे की फ्लाय ॲश बेसिस वर बनल्या गेलेलं आहे आणि ते आपण घर कन्स्ट्रक्शन साठी यूज करू शकतो. मित्रांनो, आता बघा, आपण जे घर कन्स्ट्रक्शन मध्ये सिमेंटला पाणी मारतो किंवा कॉन्क्रिटिंगला पाणी मारतो, तर ते पाणी आपल्याला का बरं मारायचं असतं? मित्रांनो, सिमेंटचं जे असतं सेटिंग पिरियड तो असतो 28 डेजचा. 28 डेज मध्ये सिमेंट कम्प्लिटली 100% सेट होऊन जातं आणि त्याचं जे हीट ऑफ हायड्रेशन आहे ते 28 डेज पर्यंत कंटिन्यू असतं. तर मित्रांनो, या सिमेंटला सेट होण्यामध्ये काही टाइम पिरियडचं ड्युरेशन लागत असतं. काही प्रमाणात सिमेंट पहिल्या 3 दिवसात सेट होतं, त्याला आपण 40% म्हणू शकतो. त्यानंतर 7 डेज मध्ये 65% सिमेंट सेट होतं. त्यानंतर 14 डेज मध्ये 90% कॉन्क्रीट सेट होतं. त्यानंतर 28 डेज मध्ये 99 म्हणजे 100% हा कॉन्क्रीट जो आहे तो सेट होत असतो. तर या कम्प्लीट प्रोसेसमध्ये तो काही ना काही प्रमाणात ऍटमॉस्फिअर मध्ये त्याची हीट जी आहे ते लिबरेट करत असतो, म्हणून आपल्याला त्याच्यावर पाणी मारायचं असतं. जर सपोज काय होईल, जर तुम्ही 28 दिवस घराला पाणी नाही दिलं तर काय होणार आहे,
त्याचे जे क्रॅक्स आहे हीटमुळे त्या कॉन्क्रीटमध्ये क्रॅक्स डेव्हलप होतील आणि कुठे ना कुठे तुमचं ते क्रॅक्स तुम्हाला रिफ्लेक्ट होतील तुमच्या कन्स्ट्रक्शन्समध्ये, जेणेकरून या क्रॅक्स नाही आल्या पाहिजे तुमच्या कन्स्ट्रक्शन्समध्ये. म्हणून तुम्हाला 28 दिवस ऍटलीस्ट तुमचं कॉन्क्रीटला किंवा तुमच्या ब्रिक वर्कला तुम्हाला क्युरिंग करणं खूप मस्ट असतं.